राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. शिंदे साहेब, हे आंदोलन केलं जात आहे, एकच भावना आहे प्रत्येकाच्या मनात की आम्हाला न्याय मिळावा. आपण काय कशा पद्धतीने आश्वस्त कराल या सगळ्या परिस्थितीत पीडितांना? अशी आहे की या चिमुरडीला अत्याचार करून ठार केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांचा आणि ग्रामस्थांचा उद्रेक आणि संताप स्वाभाविक आहे. कारण अशा प्रकारची घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. त्यामुळे जो नराधम आहे त्याला जिवंत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्याला मी एसपी बरोबर रात्री बोललो, आजही बोललो, मगाशी देखील बोललो आणि एसपी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून याला ही केस फास्ट ट्रॅक वर टाकून त्याला फासावर लटकवणं हे आपलं एक टार्गेट ठेवलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने पोलीस काम करतायत, पोलीस पुरावे गोळा करतायत. नागरिकांनी देखील आता झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, ती सहन न करण्यापलीकडची आहे. एवढं मोठं संकट, दुःखाचा डोंगर त्या परिवारावर कोसळलेला आहे की त्यांना म्हणजे सहन करा आणि असं सांगणं देखील जीवावर येत आहे. परंतु आता आपल्याला एकच आहे की जो आरोपी आहे त्याला फासावर लटकवायचा असेल, त्याला पूर्णपणे त्याचे सगळे पुरावे आपल्याला गोळा करावे लागतील आणि पूर्ण फास्ट ट्रॅक वर घेऊन त्याला फासावर लटकवून त्याला फाशीची शिक्षा कशी होईल, इतर आरोपींना जरब कशी बसेल, या दृष्टीने आपण सगळ्यांनी सहकार्य करायला पाहिजे, अशा प्रकारची माझी भावना आहे. जी, पण अन्याय होतो आहे किंवा पूर्णपणे सरकार पूर्णपणे त्या पालकांच्या, त्या परिवाराच्या पाठीशी आहे. मुख्यमंत्री महोदयांनी देखील त्यांच्याशी चर्चा केली, त्याच्या उपमुख्यमंत्री ताई देखील गेल्या होत्या. पण ती घटनाच अशी आहे की उद्रेक आणि जो काही संताप आहे, चीड आहे, ही प्रत्येकाला येणारच. पण आता आपल्याला एकच आहे की तो जो आरोपी आहे तो आरोपी फासावर लटकला पाहिजे, यासाठी सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. शिंदे साहेब, पण एक भावना आहे त्यांची अशी मागणी आहे की खुद्द मुख्यमंत्र्यांनी तिथे यावं किंवा सरकारच्या वतीने संबंधित जबाबदार व्यक्तीने तिथे यावं, त्यांच्याशी संवाद साधावा. तशा काही हालचाली केल्या जात आहेत का किंवा आपल्या वतीने तशा काही सूचना देण्यात येत आहेत का? एकनाथ शिंदेंशी आपण बोलत होतो, राज्याचे उपमुख्यमंत्री, आणि त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये जो नराधम आहे त्याच्या विरोधातले सगळे पुरावे गोळा करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये याबद्दल न्याय दिला जाईल. जो नराधम आहे त्याला फाशीची शिक्षा देण्याच्या संदर्भातल्या सगळ्या घडामोडी घडतील, पण आता तुर्तास संयमाने या सगळ्या प्रसंगाला तोंड देणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय. पुन्हा एकदा जाऊयात वैभवकडे. वैभव, विशाल, आंदोलन जे आहे ते जवळपास गेले 2 तास झाले हे आंदोलन आता सुरू आहे. पुणे बंगळुरू महामार्ग जो आहे हा दोन्ही बाजूंनी अडवून धरण्यात आलेला आहे. पोलीस गेले दीड तास झालं शिष्टाई करायचा प्रयत्न करतायत. पोलिसांचे अत्यंत वरिष्ठ अधिकारी, अतिरिक्त पोलीस आयुक्त असतील किंवा पोलीस उपायुक्त असतील, 4 ते 5 पोलीस उपायुक्त या ठिकाणी आलेले आहेत. पोलिसांनी त्यांची जी वज्र व्हॅन आहे, व्हिजिलन्स व्हॅन, ती आणून, सर्व्हिलन्स व्हॅन जी आहे ती आणून इथं उभी केलेली आहे. परिस्थिती जी आहे ती कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या आता कित्येक किलोमीटर दूर गेलेल्या आहेत. महामार्गावरती येणारी सगळी वाहनं जी आहेत, आसपासच्या परिसरामध्ये जाणारे सगळे रस्ते जे आहेत ते नागरिकांनी बंद केलेले आहेत आणि प्रचंड संतापलेले आहेत. संध्याकाळपासून या मुलीचं पार्थिव जसं ससून रुग्णालयातून बाहेर पडलं त्यानंतर तिचे नातेवाईक प्रचंड आक्रमक झाले. आसपासचे परिसरातले नागरिक जे आहेत ते प्रचंड आक्रमक झालेले होते आणि त्यांनी काहीही करून आरोपी आमच्या ताब्यामध्ये द्या किंवा मुख्यमंत्र्यांना तातडीने इथं बोलवा अशा स्वरूपाच्या मागण्या करत हा महामार्ग जो आहे तो अडवून धरलाय. 2 तास झाले महामार्ग अडवून धरलेला आहे. मात्र त्यांचा संताप जो आहे तो संताप रास्त आहे. त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेत काही जरी झालं तरी सुद्धा इथून उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. पोलिसांकडून वारंवार त्यांच्याशी चर्चा केली जाते. जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा फोनवरती त्यांची चर्चा जी आहे ती घडवून आणण्यात आलेली आहे पोलिसांकडून. मात्र नागरिक जे आहेत ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि त्याला तातडीनं फासावर लटकवा किंवा आमच्या ताब्यामध्ये द्या अशी संतप्त मागणी जी आहे ती या सगळ्या नागरिकांकडून केली जाते, जी कदापि शक्य नाही. त्याच्यामुळे ही सगळी हा रास्ता रोको जो आहे तो अनिश्चित झाला. हे संपणार कसं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या चिमुकलीचं पार्थिव जे आहे ते सुद्धा इथं रस्त्यावरती ॲम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 24 तास उलटून गेलेले होते घटनेला, त्याच्यामुळे पुन्हा बर्फ ज्या ॲम्ब्युलन्समध्ये असतो अशी ॲम्ब्युलन्स आणून त्याच्यामध्ये आता ते पार्थिव जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे.
पोलिसांकडून सतत विनंती केली जाते वारंवार की या सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही कारवाई जी आहे कायदेशीर कारवाई ती सुरूच आहे, योग्य रीतीने ती केली जाईल. आणि जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये प्रचंड वेगानं काम जे आहे ते सुरू केलेलं आहे. लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणाचं चार्जशीट जे आहे ते न्यायालयामध्ये कसं जाईल यासाठी अत्यंत विक्रमी वेळेमध्ये हे चार्जशीट पाठवलं जाईल न्यायालयामध्ये. अशा पद्धतीची तयारी जी आहे ती मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावरती लावून पोलिसांकडून सुरू आहे. मात्र त्यानं कशानंही या नागरिकांचं, संतापलेल्या नागरिकांचं समाधान होत नाहीये. हे जे काही झालंय ते असह्य आहे किंवा अत्यंत संतापजनक आहे. त्याच्यामुळे त्यांची जी मागणी आहे ती मागणी हीच आहे, काही जरी झालं तरी सुद्धा या आरोपी जो आहे त्याला आमच्या ताब्यामध्ये द्या आणि आम्ही त्याला सोडणार नाही. भाजपचे शहराध्यक्ष जे आहेत धीरज घाटे ते सुद्धा या ठिकाणी आले. त्यांनी सुद्धा या नातेवाईकांची मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा घडवून आणली. मात्र तरीही नातेवाईक जे आहेत किंवा नागरिक जे आहेत ते ऐकायला तयार नाही आहेत. त्यांनी महामार्ग दोन्ही बाजूंनी दोन वेगवेगळ्या रस्त्यांवरती हा रास्ता रोको जो आहे तो केलेला आहे. आता गाड्या काही पोलीस आयुक्त सुद्धा घटनास्थळी दाखल झालेत आणि या सगळ्या प्रकारामध्ये आता ते चर्चा करतील अशी माहिती जी आहे ती मिळते. पोलीस आयुक्तांनी बरोबर आता इतर अधिकारी जे वरिष्ठ अधिकारी आलेले होते हे सगळे अधिकारी चर्चा करतायत आणि आता पोलीस आयुक्त जे आहेत ते स्वतः हेल्मेट घालून आलेत. मोठा पोलीस आयुक्त अमितेश कुमार या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर इतरही महत्त्वाचे अधिकारी वर्ग जो आहे तो या ठिकाणी दिसून येतोय. त्यांच्याकडनं त्वरित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात आहेत. या आंदोलकांशी देखील ते संवाद साधतील असं एकूण दिसून येत आहे. या सगळ्यात आपण बघतोय की पोलीस आयुक्त तिथे पोहोचल्यानंतर गर्दी देखील आता त्यांच्या दिशेने जाताना आपण पाहतोय. पण एक हे मधलं दृश्य जे आपण पाहतोय तिथेच ही ॲम्ब्युलन्स जिथे आडवी लावण्यात आलेली आहे, ज्यात त्या चिमुकलीचा मृतदेह आहे, ससून रुग्णाला तिच्यावरती पोस्टमॉर्टम केल्यानंतर ही ॲम्ब्युलन्स तिथून निघालेली होती. तिचं पार्थिव घरी नेण्यात येत होतं. पण तिच्या नातलगांनी आणि तिच्यासोबत असणाऱ्या लोकांनी भूमिका घेतली की काही झालं तरी त्या नराधमाला ताब्यात दिलं जावं, त्याला त्वरित फाशी देण्यात यावी, अन्यथा त्याला आमच्या ताब्यात देण्यात यावं. आम्ही आमच्या चिमुकलीबरोबर जो प्रसंग त्यांनी केला, ज्यात तिचा जीव गेला, त्याच पद्धतीने दगडाने ठेचून आम्ही त्याची हत्या करू अशी भावना हे सगळे आंदोलक व्यक्त करताना दिसत आहेत. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय आता पुणे बंगळुरू महामार्ग म्हणजे हा नवले पूल दोन्ही बाजूने अक्षरशः पॅक झालेला आहे, तो बंद झालेला आहे. कारण एका पाठोपाठ एक काही किलोमीटर लांब आता वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या लागल्याचं आपण बघतोय. पण पोलिसांच्या वतीने त्यांच्याशी संवाद साधला जातोय. खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील फोनवरनं त्यांना आश्वासन दिलं आणि हे आश्वासन दिल्यानंतर देखील हे आंदोलक या ठिकाणी आपल्या भूमिकेवरती ठाम आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय जोपर्यंत त्या नराधमाला आमच्या ताब्यात दिलं जात नाही किंवा त्वरित त्याला फाशी देण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही असं या सगळ्या आंदोलकांचं, या चिमुकलीच्या घरच्यांचं म्हणणं आहे. आणि तीच भावना लक्षात घेत आता वेगवेगळ्या व्यक्ती ज्या आहेत म्हणजे मग भाजपचे शहराध्यक्ष असतील धीरज घाटे ते देखील त्यांच्याशी बोलण्याकरता पोहोचलेले होते. त्यांनी आपल्या मोबाईलवरनं आपल्या फोनवरनं मुख्यमंत्र्यांशी त्यांचा संवाद घडवून आणला. या ठिकाणी